हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवले नाही. तर थोडंसं कामात बिझी होतो आणि मित्रांनो, आता तुमची सगळ्यांची धावपळ चाललेली आहे ना? हो की नाही? धावपळ अक्षरशः मी ना अक्षरशः बघतो ना, सगळेजण पळतायत, नुसते धावतायत, धावतायत. कशासाठी तर उत्पन्नाचा दाखला काढायला. कोण म्हणतोय डोमिसाईल काढायला, कोण म्हणतोय शाळेचा दाखला काढायला. अरे बाबा, किती धावा! जरा थांबा, थांबा मित्रांनो. एवढी घाई करू नका. 2 महिने आहेत तुमच्याकडे, 2 महिने आहेत. तर मित्रांनो, आता मी सध्या गावाकडे आहे ना, आता अक्षरशः सगळे लोक नुसते पळापळ पळापळ करतायत. काही लोकांना मित्रांनो आहे ना, काही माहिती सुद्धा नाही आहे. जो दुसऱ्याने सांगितलं म्हणून हा धावत सुटला. तर अशा प्रकारे त्या गावाकडे बरेचसे वयस्कर लोक आहेत, म्हणजे किंवा अशिक्षित म्हणा, त्यांना जास्त काही माहिती नसतं. कोणी शेजारनं एखाद्या म्हणजे थोडासा हुशार, कोणी शिकलेला थोडाफार असेल, त्यांनी सांगितलं की हे पाहिजे, की हा धावला लगेच. तर मी हा व्हिडिओ त्यासाठीच बनवतोय की ही योजना आलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेसाठी तुम्हाला माहितीच असेल की कोणकोणती कागदपत्र लागत आहेत. तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसापूर्वी यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. जसं की त्यामध्ये आपली मुदत होती ती फक्त 15 जुलैपर्यंत होती, ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे, जी की आता 21 ऑगस्ट झालेली आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने आहेत. 21 ऑगस्टपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला बरेच जण सांगितले असते की फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवात झालेली नाही मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरायला गडबड करू नका. आणखी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होते की फॉर्म भरायला आपल्याला डोमिसाईल लागेल. तर आता बरेचसे लोक मला डोमिसाईल काढायचं आहे, तो धावतोय आपला सेतूमध्ये वगैरे. तर डोमिसाईलची सुद्धा आता गरज नाही. त्या बदल्यामध्ये तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ते काढायची गरज नाही. त्या बदल्यामध्ये तुम्हाला तुमचं रेशन कार्ड हे 15 वर्षापूर्वीचं असेल, किंवा तुमचं मतदान ओळखपत्र हे तुमच्याकडे जर 15 वर्षापासून जर असेल, तर तुम्ही यामध्ये त्या आदिवास जो डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्याच्या बदली तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुमचं शाळा सोडल्याचा दाखला ते जरी असेल तर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र म्हणून तुम्ही तिथे अपलोड करू शकणार आहात. त्याचबरोबर तुमचा जन्म दाखला, आपल्याला जन्म झाल्याचा दाखला मिळतो, तो सुद्धा तिथे चालणार आहे. म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला काढायची गरज नाही आहे. त्यानंतर होते की आपल्याला 5 एकर जमीन असेल तर ते सुद्धा अट आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे. तुमच्याकडे किती जमीन असू द्या, तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो, वयोगट. आता जो ऍप्लिकेशन आलेला आहे, मी ऍप्लिकेशन बद्दल तुम्हाला नंतर सांगणार आहे. जो एक मोबाईलमध्ये ऍप आलेला आहे, तर आपण घरी बसून स्वतः ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये माहिती भरून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहात. ते मी नंतरला सांगतो. ऍप्लिकेशन जे आलेलं आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये अजूनही अपडेट करण्यात आलेलं नाही. म्हणजे पहिलं सांगितलेलं की आपलं 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी ही योजना होती, परंतु आता काल जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 21 ते 65 वयोगट. तर त्यामुळे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही आता पाहिलं ते 65 पर्यंत ते अपडेट, जे वय वाढलेलं आहे ते अपडेट करण्यात आलेलं नाही आहे अजून. त्यामुळे तुम्ही अजूनही आधी फॉर्म भरू नका, घाई गडबड करू नका. तर 65 वयापर्यंत जे महिला आहेत 21 ते 65, त्या सगळ्यांना ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला. आता मी बघतोय ना, तर अक्षरशः नुसतीशी रांग लागलेली, जो तो आपला जातोय उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, मला उत्पन्न. मित्रांनो थांबा, उत्पन्नाचा दाखला काढायची तुम्हाला काही गरज नाही. तुमचं रेशन कार्ड हे जर तुमचं पिवळं असेल किंवा केशरी असेल तर तुम्हाला ते तिथे उत्पन्नाचा दाखला म्हणून तुम्ही तिथे फोटो अपलोड करायचा आहे. आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना त्या ॲप्लिकेशनमध्ये फोटो अपलोड करायचा आहे. तिथे तुम्हाला असेल की तुमचा अधिवास प्रमाणपत्र, तर अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही तुम्ही एक डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचं आहे. फोटो काढायचा आहे मोबाईलमध्ये आणि तिथे अपलोड करायचा आहे. काही करायची गरज नाही दुसरं. त्यानंतरला उत्पन्नाचा दाखला तिथे क्लिक करायचा आहे आणि त्यानंतरला तुमचा रेशन कार्ड आहे त्याचा फोटो काढायचा आहे, केशरी किंवा पिवळा, ते तिथे अपलोड करायचा आहे. तो डॉक्युमेंट तुमचा व्हेरीफाय होणार आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं होतं की ही योजना फक्त महिलांसाठी आहे. तर आता कुटुंबातील एक मुलगी असेल, म्हणजे अविवाहित मुलगी असेल, तिला सुद्धा अप्लाय करता येणार आहे, जिचं वय असणार आहे 21. तर 21 वर्षाची जी मुलगी असेल तिला सुद्धा घरातील, तर असं सांगण्यात येते की घरातील एक मुलगी असेल अविवाहित ती आणि एक महिला, अशा प्रकारे दोघींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र तुमचे रेशन कार्ड हे वेगवेगळे असतील तर तुम्हाला मात्र त्याचा लाभ घेता येणार आहे.
मात्र तुमचा रेशन कार्ड एकच आहे आणि त्यामध्ये तुमच्या 3-4 महिला आहेत, तर मात्र एकच महिलेला त्याचा लाभ घेता येणार आहे. एक महिला आणि एक मुलगी अशा दोघींनाच लाभ मिळणार आहे. तर हे एक लक्षात ठेवा आणि जे आपलं बँकेचं अकाउंट आहे ते सेपरेट ठेवा. म्हणजे स्वतःचं, आता महिला असेल तर तिचं स्वतःचं बँकेतलं अकाउंट पाहिजे. नसेल तर काढा, अजून वेळ आहे, है ना? 2 महिने आहेत. अकाउंट ओपन किती एका दिवसामध्ये लगेच ओपन करून करता येतं. कारण बँकवाले अकाउंट ओपन करण्यासाठीच बसलेले असतात. या अकाउंट ओपन करा. तर तुम्ही जा कोणत्याही बँकेमध्ये आणि अकाउंट ओपन करा. तर मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतरला तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतरला तिथे व्हेरीफाय करा. त्यानंतरला तुमची प्रोफाईल क्रिएट करा. तर प्रोफाईल क्रिएट केल्यानंतरला तुम्हाला तिथे दिसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तिथे योजनेचं नाव दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतरला आपले डिटेल सर्व माहिती भरायची आहे आणि त्यानंतरला हे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे की आपला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी सांगितलं मी की रेशन कार्ड, त्यानंतर अधिवास दाखला, अधिवास दाखल्याच्या ऐवजी तुम्हाला तिथे काय करायचं आहे, तुमचा अधिवास दाखला नसेल तर तुम्हाला अ, शाळेचा दाखला, जन्म दाखला, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड हे 15 वर्षापूर्वीचं तुमचं तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्या बँकेची पासबुकचा फोटो काढायचा आहे, तो तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतरला आपल्याला स्वतःचा एक फोटो, लाईव्ह फोटो घ्यायचा आहे, तर तो फोटो तिथे घ्यायचा आणि त्यानंतरला मग टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून आहे तो फॉर्म इथे अ, भरलं जाणार आहे. त्यानंतरला तुमचा फॉर्म आहे तो पेंडिंगला दाखवेल आणि काही दिवसांनी ते व्हेरीफाय करतील. व्हेरीफाय केल्यानंतरला जर सर्व डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतरला सर्व बरोबर असेल तर तुम्ही या योजनेमध्ये तुमचं नाव आहे ते सामील करण्यात येईल. तर अशा प्रकारे त्या योजनेमध्ये तुमचं नाव हे सामील होणार आहे आणि त्या योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जुलैपासून 1500 रुपये हे मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये. तर अशा प्रकारे एकूण तुम्हाला वर्षाचे 18,000 रुपये हे मिळणार आहेत. तर पुन्हा एकदा आता सांगतो की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे. पहिला नंबर तुमचं आधार कार्ड, त्यानंतरला बँकेचं पासबुक, त्यानंतरला एक मित्रांनो एक आपल्याला हमीपत्र असतं, जे की हमीपत्राचं एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. तो फॉर्मॅट अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला ऑनलाईन PDF सुद्धा मिळेल. त्याच्यावरती फक्त माहिती भरून त्याचा फोटो काढून सुद्धा अपलोड करायचा आहे. त्यानंतरला तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणून तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचा आहे. त्यानंतर अधिवास दाखला म्हणून तुमचा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला हे अपलोड करायचे आहे. आणि झालं, फॉर्म भरून तयार आहे आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. तर हा व्हिडिओ यासाठीच बनवते की बरेच लोक अक्षरशः धावपळ करतात बिना कामाची. तर तरुण वर्ग आता शिकलेले थोडेफार ते सर्व मुंबईला आहे. त्यामुळे तुम्ही आता जरा तुमच्या आईवडिलांना फोन करून सांगा की कोणतीही घाई गडबड करू नको. आईचे दाखले किंवा बहिणीचे दाखले तयार असतील तर तुम्ही स्वतः ते मागून तुम्ही स्वतः फॉर्म भरा. तर 3 तारीख आहे आज आणि 6 वाजेपर्यंत मी आता चेक केलेलं आहे. तिथे अजूनही ते अपडेट झालेलं नाही. म्हणजे तुम्ही आज फॉर्म नाही भरलात तर चालेल. अजून 2-3 दिवस थांबा. 2-3 दिवसानंतर हे सर्व रुळावरती येईल. त्यानंतरला फॉर्म भरू शकता. तर हा त्यासाठीचा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर पुन्हा भेटू अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, है ना? चला तर बाय.